करोनामुळे थांबायचं नाही असं ठरवलेलं आहे. झालं, मागच्या वर्षी आपण थांबून बघितलं. आता थांबायचं नाही, आता आपण आपली काळजी घ्यायची आणि काम करायचं. त्याला घर किती आवडत असेल, त्याला सगळं वातावरण किती आवडत असेल, पण अरुंधती त्याला करेल आणि ती करेल का, आणि तिने करूच नाही असं असं मिलिंदला वाटतं. अनिरुद्ध मला माहिती नाही. त्याला अरुंधतीवर राग नाहीये, पण कसं आहे, मैत्रीण म्हणून अरुंधती त्याला कधीच नको होती. लग्न म्हणजे तो सारखं म्हणतो की माझं लग्न तुम्ही जबरदस्ती केलं, मला लग्न करायचंच नव्हतं, मला मुलगी पसंतच नव्हती, मला माझ्या लेवलची मुलगी पाहिजे होती जी मला समजून घेईल वगैरे. 12 वर्ष, आज काय तो काय सगळ्या मुलींच्या मागे लागत नाही. 12 वर्षापूर्वी त्याला एक कम्फर्टेबल असं कोणतरी नकळत तिच्या प्रेमात पडला, ती त्याच्या प्रेमात पडली. सो त्यांना म्हणतो अनिरुद्ध विलन नाहीये, कारण 90% पुरुष अनिरुद्ध कुठे ना कुठे कधीतरी माती खातातच. किती बायको चांगली असेल, किती ती त्याची काळजी घेत असेल, तरी बाहेर गेला तो कुठेतरी माती खात. ती आमचं कसं आहे की आता आम्ही एकतर लग्नाला 30 वर्ष झाले आणि त्याच्या 8 वर्ष आधी आम्ही एकमेकांना भेटलो होतो आणि आमचं लग्न तेव्हा ठरलं होतं. सो आम्ही लहानाचे एकत्र मोठे झालो. त्यामुळे मी काही बदमाशी जर केली तर ना मला सांगायची गरज नाही किंवा कोणी तिला सांगायची गरज नाही. माझे चेहरे माझ्या डोळ्यात बघितल्यानंतर तिला कळतं की काहीतरी घोळ आहे. सो मला असं वाटतं अनिरुद्ध करायला मला मिळालं ना, त्याचं मी भाग्यवान समजतो, कारण आय एम प्रेझेंटिंग समवन की आपण असं करू नये. आयुष्यामध्ये माणसांनी अशी चूक करू नये की ज्याच्यामुळे तुमचं संपूर्ण कुटुंब, तुमचं सगळं जे अस्तित्व संपतं. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोलकर. लोकमत सीएनएक्स फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. छोट्या पडद्यावर सध्या आई कुठे काय करते या मालिकेत खूप मोठ्या मोठ्या हॅपनिंग्स होतात. एकीकडे डिवोर्सची केस, एकीकडे ईशाचं प्रकरण, तर कुठेतरी अभिषेकचं लग्न, यशची लव्ह स्टोरी, हे सगळ्या गोष्टी आता म्हणजे एकाच मालिकेत एवढ्या हॅपनिंग्स खूप क्वचित बघायला मिळतात. पण अभिषेक डॉक्टर आहे, तर आज डॉक्टरला मारलंय. एक पेशंटच्या निष्काळजीपणामुळे रिस्पॉन्सिबल डॉक्टरला धरलं आणि अभिषेकला मारलं. तो आजच्या एपिसोडमध्ये. सो दॅट इज ऑल्सो बिग इश्यू. आपल्या देशामधला खूप मोठा इश्यू मांडला आई कुठे काय करते. एवढ्या हॅपनिंग मालिकेत सुरू असताना सर, आणि आता ज्या घडामोडी आपल्या चालू आहेत पूर्ण सगळ्यांबरोबर आपल्या करोनामुळे, तसं या सगळ्या हॅपनिंग एकत्र घेताना कुठेतरी म्हणतात फुल स्टॉप लागलाय सगळ्या शूटिंगला. तर तेव्हा खरंच कुठेतरी अरे यात परत का थांबलोय आपण? एवढं छान थांबलेलं नाहीये, कोणी थांबलेलं नाही, आपण थांबणारच नाहीये. करोनामुळे थांबायचं नाही असं ठरवलेलं आहे. झालं, मागच्या वर्षी आपण थांबून बघितलं. आता थांबायचं नाही, आता आपण आपली काळजी घ्यायची आणि काम करायचं. काम करणं महत्वाचं आहे आणि वी हॅव टू वर्क. आपण आता कामच करतोय. यू आर वर्किंग, आय एम ऑल्सो वर्किंग. आणि आजच आमच्याकडे आता काही आठवड्याचं बँकिंग आहे, त्यामुळे हा ब्रेक सगळ्यांनाच पाहिजे होता, एस्पेशली अरुंधतीला पाहिजे होता, कारण खूपच घडतंय तिच्या आयुष्यामध्ये. तर तो एक फोर्स्ड हॉलिडे तिला मिळालाय, त्यामुळे ती लेकी बरोबर आता छान टाइम स्पेंड करणार आणि रिज्युनेट होऊन परत येणार. अँड या सगळ्या ज्या रूल्स अँड रेग्युलेशन्स मध्ये आम्ही परत कसं शूटिंग सुरू करायचं, हा आता आमचं डिस्कशन चालूच आहे. गेल्या 2-3 दिवसापासून ते चालू. विल बी बॅक सून. सो मात्र अनिरुद्ध परत पुन्हा बॅक टू येतोय का पोमिलियन? कारण की जसा अनिरुद्ध आम्ही बघितलेला तसा पुन्हा आता त्याला घरातलं वातावरण आवडायला लागलंय, घरातले मंडळींचा सहवास आवडायला लागलाय, मुलाबरोबरची जॉगिंग आवडायला लागली. ह्या सगळ्या गोष्टी आता अनिरुद्ध जे मिस करत होता एवढे दिवस, ते पुन्हा एन्जॉय करताना दिसतोय. अरे प्रत्येकाला आवडतं. आता आपल्याला, आपण म्हणतोय ब्रेक, पण आपल्याला हा जो ब्रेक मिळाला आहे तो सुखदच आहे. म्हणजे मी घरी आहे, माझ्या वडिलांबरोबर गप्पा मारतोय, बायकोबरोबर गप्पा मारतोय. मागच्या लॉकडाऊन मध्ये तर इतकं छान झालं की इतक्या वर्षाचा सहवास
पण त्या 3 महिन्यामध्ये आम्ही जे काही डिस्कस केलं, आम्ही जो काही वेळ दिला एकमेकांना, तो खूपच फायदेशीर होता. म्हणजे आपण डेलिबरेटली असा वेळ देत नाही आपल्या लोकांना, आपल्या बायकोला, आपल्या नवऱ्याला किंवा आपल्या घरातल्यांना, आपल्या पोरांना, आपल्या मुलांना आपण वेळ देत नाही. हा लॉकडाऊनमुळे जबरदस्ती सगळ्यांना एकत्रच राहावं लागतं. म्हणजे माझं आणि माझ्या बायकोचं मॅक्सिमम डिस्कशन गाडीमध्ये व्हायचं. कारण काय व्हायचं, किती जरी अनप्लेझंट डिस्कशन असलं तरी तिला उतरता येत नाही गाडीतनं. ते ऐकावंच लागतं. आणि तिचं किती अनप्लेझंट डिस्कशन असलं तरी मला ऐकावंच लागतं. सो आता तसंच झालंय. म्हणजे घरामध्ये तुम्ही आहात आणि यू हॅव टू लिसन. यू हॅव नो अदर वे. यू हॅव टू लिसन. सो इट्स अ गुड थिंग ऍक्च्युली टू स्टे ॲट होम. अँड त्यामुळे अनिरुद्धला पण खूप छान आहे. ही इज कमिंग बॅक होम. आणि पण संजना आहे. संजना आहे, त्यामुळे संजना ही पण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी त्यांनी अंगावर घेतलेली आहे. त्यांनी आता सगळे म्हणतात चूक अनिरुद्धनी केलेली आहे. कधी कधी अनिरुद्धला पण वाटतं की ती चूक आहे, पण दॅट्स पार्ट ऑफ लाईफ ऍक्च्युली. 12 वर्ष आज काय तो काय सगळ्या मुलींच्या मागे लागत नाही. 12 वर्षापूर्वी त्याला एक कम्फर्टेबल असं कोणतरी नकळत तिच्या प्रेमात पडला, ती त्याच्या प्रेमात पडली. सो दीज आर द रुथ हॅज टू टेक. आता खरा ड्रामा आहे. डेफिनेटली. त्याला घर किती आवडत असेल, त्याला सगळं वातावरण किती आवडत असेल, पण अरुंधती त्याला करेल. आणि ती करेल का, आणि तिने करूच नाही असं असं मिलिंदला वाटतं. अनिरुद्धला मला माहिती नाही. अनिरुद्धला जे वाटतं, नमिता, रविकर, मोगदा हे सगळे डिसाईड करतात. आणि अनिरुद्ध ऍक्च्युली इट इज देअर बेबी. आय एम जस्ट टेकिंग केअर ऑफ देअर बेबी. डेफिनेटली. पण जेव्हा अनिरुद्ध आणि मिलिंद या दोघांमध्ये एक कुठली सिमिलॅरिटी आहे का? असणार, खूप सिमिलॅरिटी असणार. त्या काय होतं, कलाकार आपण किती म्हटलं की नाही नाही, आय एम प्लेइंग द कॅरेक्टर, आणि दॅट कॅरेक्टर देर इज सो मच ऑफ मी इन द कॅरेक्टर. डेफिनेटली. त्याच्यात जर दिसत असेल तर तो माझ्यातलाच गुडनेस असेल, किंवा त्याच्यातली काही निगेटिव्हिटी असेल तर ती माझ्यातली पण निगेटिव्ह हॅज निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह साईड. डेफिनेटली. फक्त एक की जो सज्जन निगेटिव्हिटी लपून ठेवतो, आणि जो वाह्यात किंवा जो निगेटिव्ह माणूस आहे तो ती निगेटिव्हिटी त्याची बाहेर येते. त्यामुळे तो कदाचित एका सज्जन माणसाला मुलीला चिडावंसं वाटलं तरी तो गप्प बसतो, मान खाली घालतो आणि निघून जातो. जरा विलनिश असतो तो छेडतो. दॅट्स द डिफरन्स बिटवीन. सो बट बोथ आर द सेम. नक्कीच. सो मिली इज पार्ट ऑफ अनिरुद्ध आणि अनिरुद्ध इज पार्ट ऑफ मिलिंद गवळी. अँड दॅट्स पार्ट ऑफ लाईफ, आय सपोज. नक्की. सो आता संजना हे प्रकरण म्हणजे आता कुठेतरी एक अनिरुद्धला म्हणतात ना की हा बाबा फक्त एक मैत्रीण म्हणून ठीक आहे, तुझ्याकडे येईन, मी थोड्याशा गप्पा मारेन आणि जाईन, इथपर्यंत आता अनिरुद्धला पण आवडायला लागले. ज्या पद्धतीने आम्ही बघितलं आजच्या एपिसोड मध्ये होणार आहे ते की नुकतं फक्त गप्पा मारणार, सगळं करणार, आणि तो अनिरुद्धचा हॅपी वाला फेस ते संजना खूप जास्त ऑब्झर्व करते की अरे हा खूप जास्त खुश आहे. हे तिला आधी पण माहिती होतं. तिला काही संजनाला माहिती नव्हतं असं नाही. तो घरामध्ये रमतो, तो मुलांमध्ये रमतो, तो आई अप्पांना रिस्पेक्ट करतो, त्याला घर आवडतं, त्याला अरुंधतीवर राग नाहीये. पण कसं आहे, मैत्रीण म्हणून अरुंधती त्याला कधीच नको होती. लग्न म्हणजे तो सारखं म्हणतो की माझं लग्न तुम्ही जबरदस्ती केलं, मला लग्न करायचंच नव्हतं, मला मुलगी पसंतच नव्हती, मला माझ्या लेवलची मुलगी पाहिजे होती जी मला समजून घेईल वगैरे. तो संजनाला पण माहितीये, म्हणून संजना खूप इन्सिक्युअर्ड होते की हा जास्ती तिथे राहिला ना तर कदाचित हा डिसिजन बदलेल. डेफिनेटली. आणि हा इतकी 12 वर्ष टाळत होता, डिवोर्स टाळत होता, त्याचं कारणच आहे की तो घरातनं त्याला सगळं सेटल करायचं होतं, त्याला मुलांना सेटल करायचं होतं. ईशाचं लग्न एकदा झालं, अभि छान डॉक्टर झाला, त्याचं लग्न झालं, यश मार्गी लागला, की मग आपण आपण आहोतच ना आयुष्यभरासाठी एकमेकांसाठी, असं तो संजनाला नेहमी म्हणतो, अजूनही म्हणतो तो की आहोत आपण, मी तुला सोडून कुठे जाणार सोडून नाही. कुठे जाणार नाहीये. तेच येस. तर अरुंधतीला प्रॉब्लेम हाच आहे की याला परत घेतलं असतं अरुंधतीने, पण
त्यांना म्हणतो अनिरुद्ध विलन नाहीये, कारण 90% पुरुष अनिरुद्ध कुठे ना कुठे कधीतरी माती खातात. किती बायको चांगली असेल, किती ती त्याची काळजी घेत असेल, तरी बाहेर गेला तो कुठेतरी माती खातो. तर तुम्ही परत चक्क 90% पुरुष असे असं हे तुम्ही जे बोललेले आहात. स्टेटमेंट आहे मी ओपनली स्टेटमेंट Yes, करतो. openly तुम्ही आणि बोललेले आहात. बरं, पुरुषांचं काय होतं, ते ना फार जास्ती विरोध करू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे की दिस इज अ फॅक्ट. बरं, अगदीच कोणी पुरुष असतात त्यांना राग येतो, काय काय असे असतात का पुरुष, मग त्यांना 10% मध्ये टाकायचं ओके. की ओके यू आर फ्रॉम द 10%, जे आपले वडीलधारी माणसं असतात किंवा आपल्या जवळची मोठी माणसं असतात, जी खरंच छान पुरुष असतात, या व्हेरी रिस्पॉन्सिबल पीपल, ते काही कधी अनिरुद्ध सारखं वागत नाही. सो दॅट 10%. ओके. पण हे तुम्ही जी स्टेटमेंट केलेली आहे, माझ्या मते अजून महिला वर्ग तुमचा जास्त राग करणार आहेत की हा कसा असा बोलू शकतो. नाही, राग नाही करत महिला वर्ग, त्यांना पटतंय. हे तुम्ही महिला वर्ग, हे तुम्ही ज्या पद्धतीने मी पटवून महिला वर्गाला देताय. मी महिला वर्गाला कधीही दोष दिलेला नाही. मी त्यांना रिस्पेक्ट करतो. आय रिस्पेक्ट देम सो मच की तो माझ्या पर्सनल लाईफ मध्ये पण येतो आणि माझ्या अनिरुद्धच्या पण वागण्या बोलण्यामध्ये. कधी कधी मला स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिले जातात नमिताकडनं की इथे तुला विलनिश वागायचंय. स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन असतात, स्क्रिप्टवर येस लिहिलेलं येस असतं. येस. त्यामुळे तेव्हा मला ते स्क्रिप्टची डिमांड असते, त्यामुळे मी विलनिश वागतो. नाहीतर बरेच वेळेला मी नॉर्मल जो पुरुष असतो, जो विलन नसतो, तसाच वागतो. हे बघा, महिला वर्ग अजून राग करणार आहेत. म्हणजे हे अनिरुद्धचं आधीचं आतापर्यंतचं वागणं कुठल्याही महिलेला आवडलेलं नाहीये. आणि आताची ही स्टेटमेंट बघून तर सगळे म्हणजे आता बस झालं. म्हणजे हे काय चाललंय अनिरुद्धचं. अनिरुद्ध एवढा असं कसं बोलू शकतो, नाही आमचा नवरा खूप चांगला आहे, आमचा नवरा त्यातला नाहीये, असे सगळे प्रश्न माझ्या त्या व्हिडिओच्या खाली येणार आहेत कमेंट्स मध्ये की असं नाही, काही बायका भोळ्याच असतात. मी तेच सांगतोय की बायका बिचाऱ्या खूप भोळ्या असतात, त्या विश्वास ठेवतात नवऱ्यावर. आणि काही नवरे वाईट, सगळेच अनिरुद्ध असतात असं म्हणतच नाहीये मी. काही खरंच जेन्युइनली असतात आणि त्यांच्यावर विश्वासच ठेवायचा असतो. पण 90% अगेन अगेन 90% आहेच तुमचं, राईट. हो मग. तर बायको आहे का बाजूला? हो बिचारी, तिने नाही, पण ती नाहीये, ती तिकडे बेडरूम मध्ये आहे. म्हणून तुम्ही एवढ्या मोठ्याने बोलू शकताय. जर ताई नाही, समोर आता असत. ती आमचं कसं आहे की आता आम्ही एकतर लग्नाला 30 वर्ष झाले आणि त्याच्या 8 वर्ष आधी आम्ही एकमेकांना भेटलो होतो. आणि आमचं लग्न तेव्हा ठरलं होतं. सो आम्ही लहानाचे एकत्र मोठे झालो. वाव. त्यामुळे मी काही बदमाशी जर केली तर ना मला सांगायची गरज नाही किंवा कोणी तिला सांगायची गरज नाही. माझे चेहरे माझ्या डोळ्यात बघितल्यानंतर तिला कळतं की काहीतरी घोळ आहे, काहीतरी गडबड आहे. सो इट इज दॅट काइंड ऑफ अ रिलेशनशिप. सो अँड रिलेशनशिप शुड बी लाईक दिस. इट हॅज टू बी व्हेरी फ्री, ओपन अँड विथ ऑल अ लॉट ऑफ रिस्पेक्ट अँड लॉट ऑफ ट्रस्ट. देर शुड बी अनकंडिशनल लव्ह. तर ते जमलं तर प्लीज वहिनीने बोलू शकता, म्हणजे ताई जॉईन करतील का आता? ती येणारच नाही, ती सेटवर नाही आली इतके दिवस. आता तरी मी हाक मारतो, दीपा, नाही तिकडनं आवाज आलेला. ती बेसिकली खरं सांगायचं झालं तर ती लाजाळू. ती डझंट. आणि तिचं म्हणणं आहे की लेट्स कीप द पर्सनल लाईफ अवे फ्रॉम युअर प्रोफेशनल लाईफ. कारण आमची प्रोफेशनल लाईफ सगळी खोटी आहे. इट्स ऑल डोंबाराचा खेळ आहे आणि सगळं खोटं आहे. अनिरुद्ध हा खोटा माणूस आहे, हा माणूसच नाही. बेसिकली खोटा माणूस म्हणजे खोटं कॅरेक्टर आहे. हे कॅरेक्टर आहे. इट्स अ व्हेरी फिक्शनल कॅरेक्टर. इट रिप्रेझेंट्स द सोसायटी. इट इज नॉट. सगळं इल्युजन आहे. म्हणून मी जेव्हा ठाण्याला आमच्या ओवळ्याच्या ज्या सेटवर जातो ना, समृद्धी बंगला आहे, तिथे गाडी थांबल्यानंतर उतरल्यानंतर गेटवर जाता ठेवायच्या आधी नमस्कार करतो की या खोट्या जगामध्ये किंवा खोट्या विश्वामध्ये किंवा इल्युजरी ड्रीम वर्ल्ड मध्ये मी येतोय. आय शुड नॉट गॅट अवे विथ दिस ड्रीम वर्ल्ड.
आय हॅव टू कम बॅक टू रियालिटी. आज आपण झूम कॉल करतोय, इट्स अ रियालिटी. आज पर्सनली आपण भेटू शकत नाही. आपण जवळ आलो तर आपण लगेच तोंडाला मास्क लावतो, आपण लगेच सॅनिटाईज करतो, आणि आपण आता खूप वेगळ्या रियालिटी विश्वात जगतोय. अँड दॅट इज अ डिफरंट वर्ल्ड. तुमचं जे आहे ते वेगळं विश्व आहे. जग आहे नक्की. सर, जेव्हा आपण हे दोन्ही भूमिका पेलवायच्या असतात, म्हणजे एक मिलिंद ही एक भूमिका आणि अनिरुद्ध, हो हो. हे खरंच नाही नाही, खूप मिलिंद जी जगायचीच असते ती जगायचीच असते. आणि अनिरुद्ध ही जी भूमिका आहे ना, ही माझ्यावर काहीच डिपेंड नाहीये. म्हणजे मला मधुराणी सच अ स्वीट पर्सन, ॲज अ पर्सन, सच अ टॅलेंटेड, सच अ इंटेलिजंट पर्सन. आता तिच्यावर जेव्हा मी खेकसतो, ओरडतो, चिडतो, तर पर्सनली मला अजिबात आवडत नाही. हम्म. तो सीन करत असताना मला इतका त्रास झाला की मी कित्येक वेळेला मधुराणीला सॉरी म्हटलं, सॉरी मधुराणी, सॉरी. तर ते मी पर्सनली घेत होतो की अरे, हे असं कसं वागू शकतो अनिरुद्ध दे. नंतर तीच म्हणा, मास्क कसा करतात मी शिकवते तुला. आणि बऱ्याचशा वेळेला तिने मला सांगितलं की नाही नाही, असं कर तसं कर. अँड देन यू यू गॉट इन्वॉल्ड. अनिरुद्धचं कौतुक व्हायला लागलं त्याच कामाचं. नंतर मग मजा यायला लागली. देन आय वॉज. वा, म्हणजे 7वे आसमान अभ्यास एवढ्याला हरकत नाही. छोट्या पडद्यावर आता सध्या सगळ्यात जास्त सगळ्या मंडळीमध्ये चर्चा असेल, सगळ्या बायका चर्चा असेल तर फक्त आणि फक्त या मालिकेचीच असते की आजच्या भागात काय झालं किंवा पुढच्या भागात काय होणार आहे असं तुला वाटतं. त्याच गप्पा आता सध्या तरी रंगतायत. स्पीच ज्या आहेत तुमच्या खूप काही बोलून जातात. ते घरातलं म्हणतात ना, रोजच्या जीवनातल्या त्या गोष्टी असतात. जसं मागे श्रुती राणीने खूप जास्त कौतुक केलं होतं अरुंधतीच्या स्पीचचं. तुमचंही आत्ताच एक स्पीच होतं, तेही खूप भन्नाट होतं. जेव्हा तुम्ही घरी आलात त्याचं तुम्ही ज्या पद्धतीने मांडलं की माझाही अधिकार आहे, ती पद्धत अनिरुद्धची होती. तो खूप ठाम होता. हे चुकलेलं नाहीये. ते म्हणजे चूक करून सुद्धा आपण चुकलेलं नाहीये. हा पण तो जो चूक केलीच कॉन्फिडन्स नव्हती. केलीच त्याची नव्हती. चूक नाही, त्याची एकच चूक आहे आयुष्यामध्ये. लग्न झाल्यानंतर त्यांनी एका दुसऱ्या बाई बरोबर प्रकरण किंवा प्रेम किंवा जे आपण त्याला नाव देऊ ते केलं. तीच एक अनिरुद्धची चूक आहे. बाकी अनिरुद्ध बाप म्हणून, मुलगा म्हणून, तो एक प्रोफेशनल म्हणून त्याच्या कामाच्या बाबतीत प्रामाणिक आहे. तो त्याच्यात बाकी काहीच असं दुर्गुण नाहीये. त्याची एक चूक आहे, तो एक्सेप्ट करतोय. तो ते एक्सेप्ट करतो की ती चूक झाली माझ्याकडनं. त्याची शिक्षा पण त्यांनी भोगलेली आहे. त्याचं पण त्याच्यामध्ये मोठा ऍक्सिडेंट पण झाला, मरता मरता वाचला. बापानी मुस्कटात मारली. म्हणजे 3 मोठी मुलं असताना त्या मुलांसमोर आईनी आणि वडिलांनी मारणं याच्यासारखं अपमानास्पद काहीच असू शकत नाही. ते सगळं त्यांनी भोगलेलं. सो मला असं वाटतं अनिरुद्ध करायला मला मिळालं ना, त्याचं मी भाग्यवान समजतो. कारण आय एम प्रेझेंटिंग समवन की आपण असं करू नये. आयुष्यामध्ये माणसांनी अशी चूक करू नये की ज्याच्यामुळे तुमचं संपूर्ण कुटुंब, तुमचं सगळं जे अस्तित्व संपतं. एक एक ही चूक आहे. तर ती काही लोकांना आई कुठे काय करतेच्या आधी असं वाटायचं की ती इट्स अ मायनर थिंग आहे. थोडस अफेअर केलं म्हणजे चालू जातं. चालतं. बायको हा. काय बायको सहन करते. हे आई कुठे काय करतेच्या आधी ना, लोकांना ना ते इतकं अरुंधती सारखी बाई, जिने बाहेरचं जग बघितलेलं नाहीये, जी शिकलेली नाहीये, जी नोकरी करत नाही, पण ती जेव्हा असा स्टँड घेते, तो स्टँड लोकांना आवडला. दॅट्स वन ऑफ द व्हेरी बोल्ड स्टँड बाय एनी विमेन. की नाही, मी नाही एक्सेप्ट करू शकत. काय करेन आयुष्याचं मला माहिती नाही करेन. आणि ती ऑनलाईन द्यायला सुरू करते. ती ड्रायव्हिंग करायला सुरू करते. ती स्वतः एक्सप्लोर करायला. ती
विच इज हे जमत नाही. ते सहन करतात की मी काय करू, जर या नवऱ्याला मी सोडलं तर मी माझ्याकडे पैसे कसे जगू कशी, मला मी मुलांचं करत बसले, हे सगळं. आणि इथे अरुंधती सारखी बाई मार्ग दाखवते. या या सिरियलचं सक्सेस मला असं वाटतं ना, ही जी भन्नाट टीम आहे, म्हणजे मी तर श्रेय देईन राजन शाही, बॉस आहे सगळ्यात, थॉट आणला थॉट आणि मांडलाय. थॉट मांडला. आणि त्यांनी नमिताला आधी पहिलं की ही सिरियल मी मराठीमध्ये येईन जर तू हेड करणार असशील तर, लिहिते. आणि नमितानी मुग्धाला, रवीजींना, डिरेक्टरांना, तर हे सगळी जी भट्टी जमली आहेत, म्हणजे 2 पुरुष आणि 2 स्त्रिया येस. ज्या एक्स्ट्रॉर्डनरी टॅलेंटेड आहेत. म्हणजे मी स्क्रिप्ट वाचताना सुद्धा कधी कधी मला आश्चर्य वाटतं की अरे हे विचार येतात कसे तुम्ही. म्हणजे संजनाची बाजू तर पद्धतीने मांडते. संजनाची पण एक बाजू आहे, ती पण स्ट्रॉंग बाजू आहे. खूप स्ट्रॉंग. येस. संजना काही निगेटिव्ह कॅरेक्टर आहे. ती एक हार्ड वर्किंग वुमन आहे आणि तिचा एक तुकार मी नवरा आहे. मगाचपासून सॉरी सर तुम्हाला कट करते, मी मगाचपासून खूप चांगल्या पद्धतीने नोटीस करते तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने मांडता कसं. म्हणजे इथे एवढे सगळ्या गोष्टी नेगेटिव्ह आहेत. अनिरुद्ध नेगेटिव्ह आहे, संजना चुकलीये, अनिरुद्ध चुकलाय, हे सगळं प्रकरण चुकलंय, पण तरी सुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने मांडताय हे सगळं की आम्ही कुठेच चुकलो नाहीये, आम्ही बरोबर, माझं संजनावर प्रेम आहे तर आहे, संजनाचं माझ्यावर प्रेम आहे तर आहे. ही जी मांडण्याची कला आहे, कला म्हणता पाहिजे, कला. मला मध्ये त्याने निगेटिव्ह कॅरेक्टर मध्ये नॉमिनेशन दिलं होतं स्टार प्रवाणी, मी ते एक्सेप्ट करायलाच तयार नाही. मी म्हटलं अनिरुद्ध निगेटिव्ह नाहीच आहे. तेच बोलते, हे कुठून हे का आपण अनिरुद्ध का म्हणजे तो माणसाकडे होत नाही का. आता सर्दी झाली, इतकी सर्दी झाली, पण ते आईस्क्रीम खाल्लं. आता डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टर म्हणतो की हे चुकीचं आहे. तो म्हणतो हो चुकीचं आहे, खाल्लं मी ते, आय कुडंट रेझिस्ट. आईस्क्रीम आहे आणि हे संजना आहे, लाईफ आहे. एक्झॅक्टली, लाईफ इज नॉट परफेक्ट, नोबडी इज परफेक्ट इन लाईफ, नॉर इज अनिरुद्ध, नॉर अरुंधती, नॉर संजना, नोबडी. या सिरियलचं सक्सेसच हे आहे की इट इज व्हेरी ह्युमन, इट इज व्हेरी ह्युमन. आता म्हणून मी म्हणतो 90% पुरुष ते निगेटिव्ह नाहीये, दे आर व्हेरी नॉर्मल पीपल. एक सुंदर मुलगी गेली की तिच्याकडे ती चोरून नजर जातेच जाते. आता ती नजर गेल्यानंतर त्याला खूप दोष दिला जातो की मनात खोट आहे. नाहीये, इट्स अ व्हेरी नॉर्मल थिंग फॉर अ मॅन. क्या बात, म्हणजे आय एम हॅट्स ऑफ आहे, मी हारली आहे. म्हणजे इथे कितीही मी काहीही बोलली तरी अनिरुद्ध चुकीचा नाहीये, अनिरुद्ध त्याच्या ठिकाणी व्यवस्थित आहे. हे माझ्या मते आता प्रेक्षकांनाही कळलेलं आहे. प्रेक्षक सुद्धा म्हणा हो बाबा तू नाहीये चुकीचा, अनिरुद्ध बरोबर आहे. चुकलं कुठे तर ते लग्न केलं, ती मोठी चूक होती, राईट. ते पण अगदी लहानपणी त्याच दोघांना त्यांना समज नव्हती. आई वडिलांची चूक होती, चुकलं. अनिरुद्धची चूक नाही असं नाहीच आहे. तो व्हेरी व्हेरी नॅचरल थिंग एक्सेप्ट करतो अँड ही इज मुव्हिंग अहेड. आता तुम्हाला माहितीये का इथून पुढे काय होणार आहे, सगळ्या बायकांना नवऱ्याकडे खूप बारकी लक्ष ठेवणार आहेत. आणि ज्या पद्धतीने हा ठेवणार तर आहे, म्हणजे ठेवतही असतील, मी नाही म्हणत नाही, प्रत्येक मोबाईल वगैरे चेक कर, पण ज्या पद्धतीने तुम्ही आता स्वतःला मांडलंय मी चुकीचा नाहीये असंच ते. अरे चुकलो नाहीये, मी कधी चुकतो,